महाडच्या चौदार तळ्यापासून भीमराव सेनेचं आंदोलन सुरू झालेलं आज नागपूरमध्ये धडकले। 20 मार्च पासून हे आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी भीमराव सेनेचे अध्यक्ष राजू ताटे सर, काय सांगाल, याच्या आधी हे आंदोलन झालं आणि नागपूरकरांचा कसा प्रतिसाद भेटतो आपल्याला? नागपूरकरांचा प्रतिसाद हा खूप चांगल्या प्रकारे भेटलेला आहे आणि नागपूरच्या सह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील लोक या मुंबई नागपूरकडे येण्यासाठी रवाना झालेले आहेत। या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेरील कर्नाटक म्हणून देखील आमचे शिव नाटेकरजी या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे मुंबई म्हणून 50 ते 60 लोक हे नागपूरच्या दिशेने गाडीत बसलेले आहेत। मला असं वाटतं की आम्ही गेला एक 15 दिवस जो लॉंग मार्च काढून समाजामध्ये जी जनजागृती केली त्याचा परिणाम आहे की उद्या मोठ्या प्रमाणात भीमसैनिक धम्म उपासक हे नागपूर या ठिकाणी उपस्थित राहतील आणि उद्याचा जो आमचा लॉंग मार्चचा समारोप आहे आम्ही टाकरघाटला गेल्यानंतर त्या ठिकाणी नक्कीच आम्ही जो एवढे परिश्रम घेतलेले त्याचा चीज होईल आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय आता आम्ही इथनं पाठी हटणार नाही आहोत। याच्या आधी भरपूर आंदोलन झाले, नेमकं काय कारण झालं, मॅनेज झालं असे लोक म्हणतात, पुढची भूमिका कशी असणार आहे? तुम्ही एक नेता आहात आणि भीम अन्याय म्हणून तिथे चालल्यात, कशी भूमिका असणार आहे? बघा, मला तरी वाटत नाही की कोणी मॅनेज झालं असेल, कारण हा मुद्दा एखादा राजकारणाचा मुद्दा नसून हा सामाजिक मुद्दा आहे आणि हा आमच्या धम्माचा मुद्दा आहे। हे असू शकतं की कुणाला कधी कमी यश भेटलं असेल किंवा कुणाला यश भेटलं नसेल, परंतु ज्या पद्धतीने आम्ही हा लॉंग मार्च आणि हे प्रकरण हाताळतो, मला देखील खूप प्रकारे आश्वासन किंवा काही आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला, धमकी देण्याचा प्रयत्न केला, परंतु हा जो मुद्दा आहे हा आम्हाला आमच्या जीवापेक्षाही महत्वाचा आहे आणि कुठलंही आम्हाला आमिष या मुद्द्यापासून भरकटवू शकत नाही। म्हणून जोपर्यंत हा मुद्दा पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही पाठी हटणार नाही आहोत। उद्याचं आंदोलन आहे, मागण्या मान्य होतील का, काय वाटतं? मागण्या मान्य कराव्याच लागतील, कारण आमच्या ज्या मागण्या आहेत हा रास्त मागण्या आहेत। आमची ही मागणी आहे की तथागत भगवान गौतम बुद्धाने जो सदधम्म दिला, जो उद्यानवादी धम्म दिला, त्या धम्मामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नसावी। तथागत बुद्धांचं बुद्ध विहार ज्या ठिकाणी बांधलेलं आहे त्याचं प्रवेशद्वार असावं, त्या बुद्ध विहाराला नाव असावं। त्रिशरण पंचशील बोलत असताना मध्ये जय देव इत्तुबाबाजी अशी आरती बोलली जाते, त्या आरतीला आमचा नकार आहे, त्याचा विरोध आहे आणि ह्या मागण्या आम्हाला याच्यावर आम्ही कुठलीच तडजोड करू शकत नाही। त्यामुळे ह्या मागण्या आम्हाला मान्य करून घ्यावाच लागतील आणि जर का मागण्या मान्य नाही केल्या तर मग आंदोलनाचं स्वरूप हे बदलेल। उद्याच्या आंदोलनासंदर्भात भीम सैनिकांना आपण काय आवाहन करू? मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार विशेषतः या भारतीय सर्व समाजावर आहेत, परंतु बौद्ध समाज या समाजावर बाबासाहेबांचे एवढे उपकार आहेत की आपण आपल्या कातडीच्या चपला बनवून जरी घातल्या तरी ते म्हणजे बाबासाहेबांना अर्पण केलं तरी कमी होईल। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण आयुष्यभर कुठल्याही याची तमा न करता आपलं शरीर झिजवलं, तेव्हा हे सोन्यासारखे दिवस आम्हाला मिळाले आणि त्या महामानवाने जो बुद्ध धम्म दिला त्या धम्माला रहास देण्याचं काम येथील RSS आणि भारतीय जनता पार्टी करत आहे। त्यांचा हा मनसुबा आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही आणि हे आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल असा मला विश्वास आहे आणि भीमसैनिकांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, कारण आपण खातो तो खास आणि घेतो तो श्वास फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे। आणि ज्यांना वाटत असेल की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सदैव पेटत राहिले पाहिजे, अशा सर्व तमाम भीमसैनिकांनी या लॉंग मार्च मध्ये उद्या सामील व्हावं आणि हा लॉंग मार्च यशस्वी करावा असे मी सगळ्या भीमसैनिकांना आवाहन करतो। आपल्यासोबत होते भीमराव सेनेचे अध्यक्ष राजू ताटे, ज्यांनी उद्याच्या आंदोलनाला भीम सैनिकांना आणि भीम अन्यायांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। बघूया उद्याचं आंदोलन यशस्वी होते की नाही, आता हे उद्याच करणार आहे। आशिष सोबत मी प्रियंका सिंग, नागपूर।